नमस्कार मंडळी. प्रत्येक प्रेमकथेची एक सुरुवात असते, पण प्रत्येक सुरुवात प्रेमानेच होते असं नाही. स्वागत आहे प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे प्रत्येक कथा हृदयाला स्पर्श करते आणि प्रत्येक शेवट एक नवी सुरुवात करून जातो. चला तर मग सुरू करूया आजचा भाग. शत्रू नेहमी समोरून हल्ला करत नाही. काही डाव सावलीतून खेळले जातात. रात्र. जयपूर शहर दिव्यांच्या प्रकाशाने उजळलं होतं. परांजपे कुटुंबाच्या हॉटेलमध्ये मात्र समर परांजपे अजूनही आपल्या रूममध्ये बसले होते. त्यांच्यासमोर तोच जुना फोटो. त्यांनी पुन्हा एकदा त्या फोटोवर हात फिरवला. अचानक दारावर टकटक झाली. समरने पटकन फोटो ड्रॉवरमध्ये लपवला. ते म्हणाले, "कम इन." अनघा आत आल्या. त्यांनी समरकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, "आज दिवसभर तुम्ही खूप अस्वस्थ दिसत आहात." समर हसण्याचा प्रयत्न करत म्हणाले, "बिझनेस प्रेशर आहे." अनघांनी त्यांच्या डोळ्यात पाहिलं. "इतकी वर्ष झाली तुमचा चेहरा मी ओळखते. तुम्ही माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवत आहात." समर काहीच बोलले नाहीत. ते फक्त खिडकीबाहेर पाहत राहिले. दुसरीकडे राठोड कॉर्पोरेशनच्या तात्पुरत्या जयपूर ऑफिसमध्ये राजवर्धन अजूनही कामात व्यस्त होता. विहान एका फाईलसह आत आला. "बॉस, त्या चिन्हाबद्दल काही माहिती मिळाली आहे," तो म्हणाला. राजवर्धनने लगेच फाईल घेतली. त्यात त्या झाडावर कोरलेल्या चिन्हाचा फोटो होता. विहान म्हणाला, "हे कोणत्याही कंपनीचा लोगो नाही किंवा कोणत्याही सरकारी विभागाचं चिन्ह नाही." "पण?" राजवर्धनने लगेच नजर वर केली. "पुढे बोल," तो म्हणाला. विहान बोलू लागला, "हे चिन्ह जवळपास 25 वर्षांपूर्वी एका जुन्या जमिनीच्या वादात वापरलं गेल्याची नोंद मिळाली आहे." राजवर्धनच्या चेहऱ्यावर क्षणभर गंभीरता उमटली. "त्या फाईलची प्रत्येक माहिती उद्यापर्यंत मला माझ्या टेबलवर हवी आहे," तो म्हणाला. "यस बॉस," असं म्हणत विहान बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ होती. सई नेहमीप्रमाणेच लवकर उठली होती. आज तिने एकटीने शहर पाहण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिच्या बॉडीगार्ड्सनाही याची माहिती होती. मॅडमला थांबवणं अशक्य आहे, म्हणून ते फक्त थोड्या अंतरावरून तिची सुरक्षा करत होते. सई एका छोट्या चहाच्या टपरीवर थांबली. तिने स्वतःसाठी चहा घेतला. टपरीचा मालक हसत म्हणाला, "मॅडम, तुम्ही काल त्या लोकांना मदत केली ना?" सई हसली. ती म्हणाली, "मदत नाही काका, ती फक्त माणुसकी होती." तेवढ्यात एक लहान मुलगा धावत आला. त्याच्या हातात वर्तमानपत्र होतं. तो म्हणाला, "दीदी, हे बघ ना." सईने वर्तमानपत्र हातात घेतलं. पहिल्याच पानावर मोठी हेडलाईन होती, "राठोड इंडस्ट्रीजच्या प्रोजेक्टवर प्रश्नचिन्ह." सई काही क्षण ती बातमी वाचत राहिली. त्याचवेळी राजवर्धन आपल्या गाडीतून मीटिंगसाठी निघाला होता. सिग्नलवर गाडी थांबली. एक वृद्ध महिला रस्ता ओलांडत होती. अचानक तिच्या हातातील पिशवी खाली पडली. लोक फक्त पाहत राहिले. राजवर्धनने ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितलं. तो स्वतः खाली उतरला. त्याने शांतपणे त्या महिलेच्या पिशवीतील सगळ्या वस्तू उचलून त्यांच्या हातात दिल्या. महिलेने हसत आशीर्वाद दिला. "देव तुझं भलं करो बाळा." राजवर्धन काहीही न बोलता पुन्हा गाडीत बसला. दूर उभी असलेली सई मात्र हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. ती स्वतःशीच म्हणाली, "हा माणूस नेमका आहे तरी कसा?" दुपारी समिटमध्ये पुन्हा एक बैठक सुरू झाली. यावेळी वातावरण चांगलंच तणावपूर्ण झालं होतं. एका उद्योगपतीने राजवर्धनवर आरोप केला, "तुमच्या प्रोजेक्टमुळे आमच्या कंपनीचं नुकसान होणार आहे." राजवर्धन शांतपणे उठला. तो म्हणाला, "बिझनेसमध्ये स्पर्धा असते, पण खोटे आरोप मी सहन करत नाही." सभागृहात शांतता पसरली. तेवढ्यात सई उठली. ती म्हणाली, "आणि जर आरोप खोटे असतील तर त्याचा पुरावा द्यायलाही तयार राहायला हवं."
राजवर्धनने तिच्याकडे पाहिलं. क्षणभर दोघांमध्ये पुन्हा तीच शांत नजर भिडली आणि मग राजवर्धन म्हणाला, ठीक आहे, ती जबाबदारी मी घेतो. बैठक संपल्यानंतर विहान धावतच राजवर्धनकडे आला. बॉस, आपण शोधत होतो त्या वृद्ध गृहस्थांचा फोन सापडला आहे. राजवर्धनने लगेच विचारलं. कुठे? विहान म्हणाला, प्रोजेक्ट साईटपासून 2 किलोमीटर अंतरावर. पण बॉस, फोन पूर्णपणे तुटलेला आहे. राजवर्धनचा चेहरा पुन्हा एकदा गंभीर झाला. त्याच क्षणी हॉटेलच्या रिसेप्शनवर सहीसाठी पुन्हा एक लिफाफा आला. यावेळी आत कोणताही फोटो नव्हता, फक्त एक पांढरा कागद होता. त्यावर काळ्या शाईत एकच ओळ लिहिलेली होती. ज्याच्यावर तू विश्वास ठेवायला सुरुवात केली आहेस त्याच्यापासून सर्वात जास्त सावध राहा. सई काही क्षण स्तब्ध उभी राहिली. तिने हळूहळू वर पाहिलं. तिची नजर रिसेप्शनच्या समोरच्या काचेपलीकडे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात तिथे एक साधी मारुती अल्टो उभी होती. तिच्यावर जाऊन थांबली. त्या गाडीचा ड्रायव्हर चेहरा न दाखवताच गाडी सुरू करतो आणि काही क्षणात गर्दीत नाहीसा होतो. सई त्याच्या मागे धावण्याचा प्रयत्न करते, पण उशीर झालेला असतो. तिच्या हातात फक्त तो कागद राहतो आणि मनात एकच प्रश्न. हा इशारा राजवर्धनबद्दल होता की कोणीतरी मुद्दाम तिच्या मनात संशय निर्माण करत होतं? विश्वास निर्माण व्हायला वर्ष लागतात, पण एका शंकेला फक्त एक क्षण पुरेसा असतो. रात्री हॉटेलच्या लॉबीमध्ये सई अजूनही हॉटेलच्या लॉबीमध्ये सई अजूनही त्या कागदाकडे पाहत उभी होती. ज्याच्यावर तू विश्वास ठेवायला सुरुवात केली आहेस त्याच्यापासूनच सर्वात जास्त सावध राहा. तिने पुन्हा एकदा बाहेर नजर टाकली. ती मारुती अल्टो आता कुठेही दिसत नव्हती. रिसेप्शनिस्ट तिच्या जवळ आली. ती म्हणाली, मॅडम, सर्व ठीक आहे ना? सईने हलकसं हसत तो कागद पर्समध्ये ठेवला. ती म्हणाली, हो, ठीक आहे, धन्यवाद. पण तिच्या मनात मात्र विचारांचं एक वादळ सुरू झालं होतं. दुसऱ्या दिवशी राठोड कॉर्पोरेशनच्या कॉन्फरन्स रूममध्ये मीटिंग सुरू होती. मोठमोठे इन्व्हेस्टर्स, अधिकारी आणि लीगल टीमही उपस्थित होती. एका अधिकाऱ्याने सांगितलं, सर, मीडियामध्ये आपल्या प्रोजेक्टबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. राजवर्धन शांतपणे फाईल बंद करतो. बातम्यांना उत्तर देण्यात वेळ वाया घालवू नका. कामात उत्तर दिसलंच पाहिजे, तो म्हणाला. संपूर्ण रूममध्ये शांतता पसरली. विहानने हळू आवाजात विचारलं, बॉस, मिस परांजपेंना या तपासात सहभागी करायचं का? राजवर्धन काही क्षण विचारात पडला. मग तो म्हणाला, नाही, जितक्या कमी लोकांना माहिती असेल तितकंच चांगलं. दुसरीकडे सई आपल्या मॉम अनघासोबत नाश्ता करत होती. अनघा तिच्याकडे पाहत म्हणाल्या, कालपासून तू खूपच शांत आहेस. सईने लगेच विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, मॉम, तुम्हाला कधी असं वाटलंय का एखादी व्यक्ती दिसते तशी नसते? अनघा हसल्या. त्या बोलू लागल्या, सई, प्रत्येक माणसाच्या 2 बाजू असतात, एक जगासाठी आणि एक स्वतःसाठी. हे ऐकून सई पुन्हा एकदा विचारात पडली. दुपारी प्रोजेक्ट साईटवर काम तात्पुरतं बंद करण्यात आलं होतं. राजवर्धन स्वतः प्रत्येक विभागाची पाहणी करत होता. अचानक त्याची नजर एका छोट्या मुलावर पडली. तो मुलगा लोखंडी कुंपणाजवळ खेळत होता. त्याच क्षणी कुंपणाचा एक जड भाग हलू लागला. राजवर्धनने क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन त्या मुलाला मागे ओढलं. धाडकन आवाज झाला आणि लोखंडी जाळी खाली कोसळली. सगळे धावत तिकडे आले. मुलगा घाबरून रडू लागला. राजवर्धन खाली बसला. त्याने हलक्या आवाजात विचारलं, तुला लागलं तर नाही ना? मुलाने नकारार्थी मान हलवली. राजवर्धनने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. तो म्हणाला, घरी जा आणि पुन्हा इथे खेळायला येऊ नको.
हे सगळं थोड्या अंतरावर उभी असलेली सई पाहत होती. ती पूर्णपणे स्तब्ध झाली होती. तिच्या मनात एकच विचार आला, जो माणूस एका अनोळखी मुलासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालू शकतो, तो खरंच इतका कठोर असू शकतो का? तो खरंच इतका कठोर असू शकतो का? तेवढ्यात राजवर्धनने सईकडे पाहिलं. त्या दोघांची नजर पुन्हा एकदा भिडली. पण यावेळी ना कोणता वाद होता ना कोणता प्रश्न. फक्त काही क्षणांची शांतता. सईने हलकसं हसून म्हटलं, "थँक्यू." राजवर्धन गोंधळला. "कशासाठी?" त्याने विचारलं. "त्या मुलाचा जीव वाचवल्याबद्दल," सई म्हणाली. राजवर्धनने शांतपणे उत्तर दिलं, "मी फक्त माझं कर्तव्य केलं आहे." एवढं बोलून तो पुढे निघून गेला. सई मात्र त्याच्याकडेच पाहत राहिली. त्या संध्याकाळी विहान आपल्या केबिनमध्ये काही CCTV फुटेज पाहत होता. अचानक एका कॅमेऱ्यात त्याला तीच मारुती अल्टो दिसली. तो फुटेज थांबवतो आणि झूम करतो. गाडीचा नंबर स्पष्ट दिसत नव्हता, पण गाडीच्या मागच्या काचेला एक छोटंसं स्टिकर होतं. ते स्टिकर अगदी झाडावर कोरलेल्या चिन्हासारखंच होतं. विहानच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. तो राजवर्धनच्या केबिनकडे आला. तो म्हणाला, "बॉस, मला वाटतं आपण योग्य दिशेने तपास करत आहोत." रात्री सई आपल्या रूमच्या बाल्कनीत उभी होती. खाली जयपूरचं सुंदर दृश्य दिसत होतं. अचानक तिच्या मोबाईलवर अननोन नंबरवरून मेसेज आला. "सत्य शोधायचं असेल तर उद्या सकाळी 7 वाजता जुन्या हवेलीपाशी ये. एकटी." क्षणभर सईचा श्वास थांबला. ती पुन्हा मेसेज वाचणार इतक्यात तो मेसेज आपोआप डिलीट झाला. सईच्या डोळ्यात पुन्हा आश्चर्य उमटलं. त्याचवेळी राजवर्धन आपल्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याच्या टेबलावर विहानने CCTVमधला फोटो ठेवला. राजवर्धनने तो फोटो पाहिला. त्याच्या नजरा त्या छोट्याशा चिन्हावर स्थिरावल्या. तो हळू आवाजात म्हणाला, "म्हणजे त्यांनी पहिला डाव सुरू केलाच." विहानने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं, पण राजवर्धन मात्र शांत राहिला. खिडकीबाहेर पाहत त्याने फक्त एकच आदेश दिला, "उद्या सकाळी जुन्या हवेलीभोवती सुरक्षा अजून वाढवा." विहान दचकला. तो म्हणाला, "बॉस, तुम्हाला हवेलीबद्दल कसं माहीत?" राजवर्धनने विहानच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच निर्विकार शांतता होती. पण यावेळी त्याच्या मनात एक गोष्ट निश्चित झाली होती. खेळ आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता. काही दारं वर्षानुवर्ष बंद असतात, कारण त्यामागे लपलेली उत्तरं प्रत्येकालाच सहन होतील असं नाही. पहाट. आकाश अजूनही धूसर होतं. संपूर्ण शहर हळूहळू जागं होत होतं. सई मात्र रात्रभर जागी होती. तिच्या मोबाईलवर आलेला तो मेसेज अजूनही तिच्या डोळ्यांसमोर फिरत होता. "सत्य शोधायचं असेल तर उद्या सकाळी 7 वाजता जुन्या हवेलीपाशी ये. एकटी." तिने घड्याळाकडे पाहिलं. 6:30 वाजले होते. सईच्या मनात हजारो प्रश्न होते, पण स्वभाव मात्र एकच सांगत होता, उत्तर शोधल्याशिवाय परत फिरायचं नाही. खाली बॉडीगार्ड्स गाडी तयार ठेवून उभे होते. सई सहजपणे म्हणाली, "मी जवळच्या मंदिरात जाऊन येते." एक बॉडीगार्ड पुढे आला. तो म्हणाला, "मॅडम, आम्हीही तुमच्यासोबत येतो." सई हलकसं हसली. "नाही, त्याची गरज नाही. मी 10 मिनिटात परत येते." तिने त्यांच्या उत्तराची वाट न पाहता दुसऱ्या गेटने बाहेर पडली. दुसरीकडे राठोड कॉर्पोरेशनच्या तात्पुरत्या ऑफिसमध्ये राजवर्धनने आपल्या कोटाची बटणं लावत विहानकडे पाहिलं. "गाडी काढ," त्याने आदेश दिला. विहान थोडा गोंधळला. "बॉस, आपण थेट हवेलीकडे जातोय का?" त्याने विचारलं. "हो," राजवर्धन उत्तरला. "पण तिथे सुरक्षा नाही," विहान म्हणाला. राजवर्धन शांतपणे म्हणाला, "म्हणूनच तिथे जायचं आहे."
काही वेळातच दोघेही त्या जुन्या हवेलीपाशी पोहोचले. भलं मोठं लोखंडी गेट, धुळीने झाकलेल्या भिंती आणि आत पसरलेली विचित्र शांतता. सई आधीच हवेलीच्या आत शिरली होती. ती प्रत्येक खोली अगदी काळजीपूर्वक पाहत होती. तुटलेल्या खिडक्या, जुनी चित्रे, भिंतींवर कोळ्याची जाळी. अचानक तिची नजर जमिनीवर पडलेल्या एका फोटो फ्रेमवर गेली. तिने अलगद ती उचलली आणि त्या फ्रेमवरील धूळ पुसली. फोटोमध्ये तीच हवेली दिसत होती. काही लोक उभे होते, पण सगळ्यांचे चेहरे काळ्या शाईने पुसून टाकलेले. फक्त एका छोट्या मुलाचा चेहरा तसाच होता. सईच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तेवढ्यात तिच्या मागून पावलांचा आवाज आला. सई पटकन वळली. समोर राजवर्धन उभा होता. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले. तुम्ही? सईने आश्चर्याने विचारलं. राजवर्धन शांतपणे म्हणाला, तोच प्रश्न मीही विचारू शकतो. सईने मोबाईलवरील डिलीट झालेला मेसेज दाखवला. राजवर्धन काही क्षण तो मेसेज पाहत राहिला. मग त्याने हवेलीकडे नजर टाकली. जणू तो इथे पहिल्यांदाच आला नव्हता. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून एखादी वस्तू पडल्याचा मोठा आवाज झाला. सई आणि राजवर्धन क्षणातच सावध झाले. राजवर्धनने लगेच विहानला इशारा केला. संपूर्ण हवेली तपासा, त्याने आदेश दिला. सेक्युरिटी टीम चारही दिशांना पसरली. सई हळूहळू वरच्या मजल्यावर गेली. एका बंद खोलीचं दार किंचित उघडं होतं. तिने ते दार ढकललं. आतमध्ये धुळीने माखलेलं टेबल, एक मोडकळीला आलेली खुर्ची आणि भिंतीवर बोटाने लिहिलेला एकच शब्द, उशीर. सई काही क्षण त्या शब्दाकडेच पाहत राहिली. तेवढ्यात राजवर्धन तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्याने भिंतीवर हात फिरवला. धूळ अजूनही ताजी होती. तो शांतपणे म्हणाला, हे काही मिनिटांपूर्वीच लिहिलं गेलं आहे. अचानक तेवढ्यात खिडकीबाहेर कोणीतरी धावत असल्याचा आवाज आला. विहान मोठ्याने ओरडला, बॉस, तिकडे. राजवर्धन आणि सेक्युरिटी टीम बाहेर धावली. दूरवरती एक मारुती अल्टो भरधाव वेगाने निघून जात होती. विहानने 2 गाड्या तिच्या मागे पाठवल्या. सुमारे 15 मिनिटांनी विहानचा फोन वाजला. तो म्हणाला, बॉस, गाडी सापडली. राजवर्धनने लगेच विचारलं, गाडीमध्ये कोणी आहे का? विहान म्हणाला, नाही बॉस, गाडी पूर्ण रिकामी आहे. पण आतमध्ये एक लिफाफा ठेवला आहे. काही वेळातच त्याचे लोक लिफाफा घेऊन पुन्हा हवेलीकडे परतले. राजवर्धनने लिफाफा उघडला. सईही त्याच्या शेजारीच उभी होती. आतमध्ये एक जुनं चांदीचं घड्याळ होतं. घड्याळाचे काटे 7:15 थांबलेले होते. सईने आश्चर्याने विचारलं, हे? राजवर्धनने काहीही उत्तर दिलं नाही. त्याची नजर अजूनही त्या घड्याळावरच स्थिर होती. जणू या घड्याळाशी त्याचं एखादं जुनं नातं होतं. घड्याळाखाली एक छोटी चिठ्ठी होती. राजवर्धनने ती उघडली. त्यावर फक्त एकच ओळ लिहिलेली होती, वेळ कधीच थांबत नाही, पण काही क्षण आयुष्यभर पाठलाग करत राहतात. क्षणभर राजवर्धनच्या चेहऱ्यावरची शांतता तुटली. सईने ते स्पष्ट पाहिलं. हा तोच माणूस होता जो प्रत्येक परिस्थितीत निर्विकार राहायचा. पण आज हे जुनं घड्याळ पाहून त्याच्या मनात काहीतरी हलवून गेलं होतं. दूर हवेलीसमोरच्या टेकडीवर एक अनोळखी व्यक्ती उभी होती. त्याच्या हातात दुर्बीण होती. तो राजवर्धन आणि सईकडे पाहत हलकसं हसला आणि स्वतःशीच पुटपुटला, आठवणींची वेळ कधीच थांबत नाही राजवर्धन.
तो मागे वळला आणि धुक्यात अदृश्य झाला. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? काय असेल या घड्याळामागचं रहस्य? म्हणूनच अनोळखीतूचा पुढचा रोमांचक प्रवास चुकवायचा नसेल तर आत्ताच प्रेमाची दुनिया या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत काळजी घ्या, हसत राहा आणि पुन्हा भेटूया प्रेमाची दुनियाच्या पुढील भागात. तोपर्यंत